माहिती पाहिजे अशा काही गोष्टी आपणाला हे माहिती आहे का? आता अंडर वॉटर टनेल कसे बनवले जातात? तर डेफिनेटली नद्या असेल, समुद्र असेल किंवा सरोवर असेल, याच्या खाली बांधलेले जे बोगदे आहेत, जे टनेल आहेत, त्याला आपण अंडर वॉटर टनेल असं म्हणतो. पहिली आहे टनेल बोरिंग मेथड. याच्यामध्ये टीबीएम या पर्टिक्युलर मशीननी जे काही माती आहे किंवा खडक आहे खोदून बाहेर टाकले जातात आणि टीबीएम मोठ्या प्रमाणात मजबूत बांधकाम सामग्री जी आहे, कॉन्क्रीट सेगमेंट्स, हे तिथे बसवते आणि त्याच्यामुळे हे टनेल कॉन्क्रीट जे स्ट्रक्चर आहे ते एकदम सुपर बनतं. आता ही पद्धत जी आहे पाण्याखालच्या टनेलसाठीच वापरली जाते. उदाहरणार्थ इंग्लंड आणि फ्रान्सला जोडणारा जो टनेल आहे तो या पद्धतीचा आहे. आता सेकंड आहे कट अँड कोअर मेथड. आता याच्यामध्ये काय करतात की जमिनीच्या पृष्ठभागावर मोठे ट्रेंच तयार करतात, ज्याला खंदक म्हणतो आपण, आणि त्यामध्ये कॉन्क्रीट आणि स्टील जे टनेल आहे त्याची संरचना, स्ट्रक्चर तयार केलं जातं आणि नंतर हे जे स्ट्रक्चर आहे ते झाकून त्याच्यावरती परत माती, त्यानंतर बाकीचं मटेरियल टाकून ते पॅक करतात आणि हे स्पेसिफिक पर्टिक्युलर आहे कमी खोल पाण्यात, ज्याला शॉलो वॉटर म्हणतो आपण, इथे ही मेथड वापरली जाते. आणि तिसरा प्रकार आहे इमर्स टनेल मेथडचा. आता याच्यामध्ये काय करतात की हे प्री फॅब्रिकेटेड टनेल सेगमेंट जे आहेत ते ऑलरेडी बाहेर तयार करतात आणि नंतर पाण्यामध्ये टाकले जातात. या सेगमेंट्सला एकत्र जोडलं जातं, त्याला वॉटरप्रूफ केलं जातं आणि नंतर टनेलला स्टील आणि कॉन्क्रीटच्या मदतीने एक स्ट्रेंथ दिली जाते